कृपा संपादन केलेलं हे वातावरण आहे. या ठिकाणी भगवंताची आणि संतांची कृपा आणि कुठपर्यंत राहते म्हटले. सगळ्यात मोठं कृपेचं पात्र सांगितलं संत कृपा आहे की नाही. इमारत फळ आली, त्या इमारतीचा पारमार्थिक इमारतीचा जर खरा पाया कोण असेल, ज्ञानदेवे रचला उभारले देवालया. सगळ्या महात्म्यांनी त्या इमारतीसाठी मेहनत घेतली आहे की नाही. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, तुका झाला से कळ ऐका ना. परंतु या सर्व संत महात्म्यांची मेहनत काय अशी थोडी जाणार आहे. त्यांची कृपा आपल्यालाही आजपर्यंत काय केलेली आहे, लाभलेली आहे. त्यांनी जर कृपा केली नसती तर मी म्हणतो असं आहे, संतांची जर कृपा नसती तर देवच पाहायला भेटला नसतं. हे उभं राहिलं असतं सगळं. याला कोणीतरी काय आहे, मार्गदर्शक आहे. रस्त्याने जाताना रस्ता माहीत नसताना आपल्याला पहिला बोर्ड पाहावा लागतो आहे का नाही. कोपरगावला जायचं, शिर्डीला जायचं, कपुलतांब्याला जायचं, कुठं जायचं, आपल्याला मार्ग दाखवणारा काय असतो, बोर्ड असतो. तसे संत महात्मे हे पारमार्थिक जीवनाचे मोठे बोर्ड आहेत. ज्ञानोबा तुकोबा सारखे जर बोर्ड जर जीवनामध्ये जर ठेवले तर मला नाही वाटत जीव वाट चुकेल. आणि ज्या ठिकाणी वाट चुकतो त्या ठिकाणी परमात्मा साह्य राहतो. विठ्ठला या ठिकाणी देवाच्या स्वभावाचे वर्णन करतात, संतांचा स्वभावही वर्णन करतात, जीवाचा स्वभाव वर्णन करतात आणि प्राण्यांचाही स्वभाव वर्णन करतात. माणसाला एकदा जर समजदार माणूस असेल तर त्याला एकदा सांगितलं तर त्याला सगळं काही कळतं. परंतु मूर्खाला कितीही सांगितलं तरी कळतं का? नाही. म्हटले जसं श्वान आहे, श्वान कुत्रा, त्याचं शेपूट कितीही दिवस काय केलं, नळी घालून सरळ केलं तरी ते सरळ होतं का? नाही. तसं म्हटले खल असणारा माणूस आहे, त्याला कितीही बोध पाजला, कितीही बोधाचा अमृत पाजलं, कारण म्हटले आशांना तो बोध काही कामाचा नाही. नाथबाबा वर्णन करतात, क्रोधिया विश्वाची त्याची बोध बाजूला सारून जर विश्वास संपादन देवाच्या प्रती जर केला तर विश्वास तू करी स्वामीवरील सत्ता आहे का नाही. विश्वास पाहिजे. खरंच देव असेल, कुटुंब ही आपल्याला जर संघटित ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी कुटुंबामध्ये विश्वास नावाचा काय पाहिजे. विश्वास जर नसेल तर कुटुंब ही विभक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग देव आणि संतांची तरी कशी प्राप्ती होईल. परंतु म्हटले तो विश्वास कुठे ठेवायचा आहे तर संताचे पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्वांगानं जर त्यांचा दास झालं त्याची माझे हित करी जेने कृपा करी. बघ बरं हे एवढी जी दिव्यता आहे त्याला काय एकाच्या सहकार्या नाही का? आणि एकाचं सहकार्य टाकलं तर लोक राहतात नाही. एकाचं कुणाचं नाव घ्यावं नाही. या ठिकाणी म्हटले सगळ्यांचं सहकार्य आहे. ज्याला भगवान परमात्माने म्हटले शरीराला पवित्र करावं लागतं, धनाला पवित्र करावं लागतं आणि मनालाही पवित्र करावं लागतं. मन पवित्र नसेल तर हरिभजन होणार नाही. मन पवित्र नसेल दिलेलं दानही चांगलं लागणारच नाही. तुम्ही ज्या ठिकाणी मनाने जर दान करणार, मग तुम्ही 4 लाख रुपये दिले मंदिरासाठी आणि जरा
अंतकरणामध्ये काही एवढे देण्याची गरज नव्हती, एवढं देण्याची गरज नव्हती, तर ते लागलेलं दान अरे ह्या हाताने करावं लागतं, कारण हे हातच त्याच्यासाठी दिलेले. दानेन पानेन तू कंकणेन आहे की नाही, स्नानेन शुद्धीर्न तू भोजनेन. दान या हाताची शोभा दान आहे म्हटलेलं. या काय सोन्याचे कंकण घालून हाताची शोभा वाढत नाही. कितकं लोक अंगावरती सोनं घालून फिरतात, म्हणजे काय लोक त्यांना महत्व देतात का? परंतु ज्या लोकांचे पीडित असणाऱ्या, दुःखी असणाऱ्या, कष्टवान असणाऱ्या लोकांसाठी ज्याचे हात धावत राहतात, त्या हाताची शोभा म्हटले सेवा आहे. आणि बाकी तर दुसरं जाऊन द्या, जीवाची सेवा, देवाची सेवा, संतांची सेवा जर या शरीरातून घडली, तुका म्हणे संत हिची देवा उत्तम संतांची सेवा. आता इथं संतांची तर मान द्यावी महाराज. बघा इकडं गेले तर साईनाथांकडे जातात, तिकडे गेले तर जनार्दन स्वामींकडे जातात, पाठीमागे गेले तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांकडे. कुठेही जा, चारी दिशेला जा, तुम्हाला संत महात्म्यांच्या पवित्र समाधीचं दर्शन पाहिलं तर ना, नाही तर पाहिलं नाही तर काय आहे. तुम्हाला परमात्मा पाहायचा असेल तर त्याला मंदिरातच धुंडाळणे याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्येही त्याचा अनुभव घेऊ शकता आहे की नाही. माय मातरम पितरम प्रत्यक्ष देवता म्हटलेला आहे माता पित्यांना. परंतु माता पित्यांची आज्ञा शिरोधार्य. अरे अवतारांनी याचा अनुकरण केलं. रामचंद्रादी प्रभूंनी, कृष्णाने जेवढे अवतार झाले त्याने म्हटले प्रात काल उठके रघुनाथा मात पिता नावही माता म्हटले. भगवान परमात्मा सकाळी उठल्यानंतर पहिलं जर दैवत कोण होतं तर राजा दशरथाचं, पित्याचं दर्शन, मातांचं दर्शन पहिलं घ्यायचं. आणि हे जे संस्कार आहेत ते संस्कार लहानपणीच लाभतात. आता हे जे लेकरं आहेत, मला वाटतं शहाण्या लोकांपेक्षा आहे का नाही, ते समजदार आहे, ते टाळ घेऊन का उभा आहे. परंतु तेला जोपर्यंत समजत नाही हा समाजात आपल्याला कशाने फायदा मिळतो, मग त्यांचेही टाळ सटकतात गाय नाही का. परंतु बघा इथं वाटत नाही का प्रत्येकाला, काहींना लाज वाटते, नको बाबा आता आपलं काही काम नाही. ते भजन जरी येत असलं तरी उठून यांच्यामध्ये येऊन उभा राहणं सुद्धा काय आहे, अरे भाग्य आहे. माणसाचा जन्म मिळाला हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे. बडे भाग मानुष तनु पावा, सूर्य दुर्लभ सब ग्रंथन गावा. साधन धाम मोक्ष करदारा, साधन धाम मोक्ष करदारा. पाहिन जेही परलोक सवारा, मंगल भवन अमंगल हारी. द्रवं सुदशरथ अजिर विहारी. बघा गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात की मोठी साधना जीवाची आहे म्हणून आपल्याला हा मिळाला देह, आणि बऱ्याच जणांना मिळाला. परंतु या देहाची सार्थकता कशामध्ये आहे हे माहीत नाही. आणि कृपा जर संपादन करायची असेल जीवाला तर एक तर देवाची किंवा संतांची, या दोन कृपा जर झाल्या तर जीवाला मोक्षाचं साधन दूर नाही. विठ्ठला महाराज तसे म्हटले, उपदेशोही मूर्खांना. मूर्ख माणसाला उपदेश करून काही उपयोग नाही. त्याच्यासाठी अधिकारी संतांनी सुद्धा अधिकारी वर्ग निवडले. एक तर आहे पहिला मूर्ख, दुसरा आहे मुमुक्षु आणि तिसरा आहे मुक्त. मूर्ख, मुक्त आणि मुमुक्षु. पहिला मूर्ख आहे, त्याला स्वतःचंही कल्याण कळत नाही, काय करायचंय, परलोकाचंही चिंता नाही, इहलोकाची चिंता नाही. परंतु ज्याला इहलोकामध्ये हे जीवन मिळालेलं आहे, मनुष्य शरीर मिळालेलं आहे, त्याला जर मुमुक्षता जर लाभली, कारण मुमुक्षता कशामध्ये आहे तर भगवंताचा परिचय करून घेणं, संतांचा परिचय करून घेणं. आता तर परिचय सोडा, माणसाला प्रत्येकाला वाटतं आपला परिचय कसा होईल लोकांमध्ये. कारण म्हटलेले वित्तेशना आहे की नाही, पुत्रेशना आणि लोकेशना, दारेशना
या सगळ्या क्षणा एवढ्या अवघड आहे आणि या सगळ्या क्षणामध्ये लोकेशना एवढी आहे ना, त्यामध्ये कोणीही मध्ये आला तर त्याला ते नष्ट केल्याशिवाय राहत नाही. कारण काय आहे, परंतु संत महात्म्यांनी त्यांची कोणतीही लोकेशना मिरवली नाही. मग त्यांचा महाराज आपल्याला बॅनर लावून प्रचार करावा लागतो आपली ओळख निर्माण करण्यासाठी, परंतु संत महात्म्यांनी मात्र कोणत्या प्रकारचा प्रचार स्वतःचा केला नाही. मग त्यांचा प्रचार करतोय नेमकं कोण? वाऱ्या हाती बाप चाले सज्जनामध्ये, कीर्ती मुखीच्या जनावराला, कीर्ती मुखीच्या जनावराला, वाऱ्या हाती बाप चाले सज्जनामध्ये, कीर्ती मुखीच्या जनावराला, कीर्ती मुखीच्या जनावराला. जो परोपकार करणारा वर्ग आहे त्याचं नाव संत महात्म्यांची ही जी मंडळी आहे ना, त्यांना सज्जन म्हटलेलं आहे. हा, सज्जनता अशीही मिळत नाही, कितीतरी सोस करावा लागतो या जगामध्ये आल्यानंतर. तुम्ही इतिहास पाहिला, संत महात्म्यांचे चरित्र जर पाहिले तर त्या चरित्रामध्ये त्यांच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे, संसारामध्ये दुःख आहे, परंतु त्या संसाराने परीक्षा घेतली संत महात्म्यांचे. साईनाथ बाबा असतील, गंगागिरी महाराज असतील, जनार्दन स्वामी महाराज असतील, सिद्धयोगी गोविंदगिरी महाराज, जेवढे संत महात्मे आहेत, या सर्व संतांची परीक्षा घेणारा कोणी दुसरं तिसरं वर्ग नव्हता. समाज सर्वांची काय करतो बघा. आता कीर्तनाची जी परंपरा आहे, आता किती वादंग निर्माण झालं सगळीकडे. बघ, कोणी काही कॉमेंट केलं का त्या, आता सोशल मीडिया आहे की नाही, थोडासा व्हिडिओ तुमचं काहीतरी चुकलं बोलताना आणि त्याच्यासाठी बोलणंही असं असावं की जेणेकरून दुसऱ्याच्या हृदयामध्ये भक्ती, श्रद्धा, प्रेम निर्माण होईल, असं बोलणं असावं. सात आणि मवाळ मितली आणि रसाळ, शब्द तैसे कल्लोळ. हा, नाहीतर दुसरं म्हटलं विशेषता काय आहे, संत महात्म्यांची विशेषता हीच आहे, मुखी अमृताची वाणी, देह हा अमृताची वाणी मुखामध्ये आहे आणि कारण असलेला हा देह कशासाठी आहे तर सर्वस्व सेवा ही देवाची आहे. आणि सेवाच जर नसेल, महाराज म्हणतात वृंदावनामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे तीर्थक्षेत्र हिंडता ना, त्या ठिकाणी संत महात्म्यांच्या मुखातले बोल आहे, ठाकुर हमारे रमण बिहारी, हम हे रमण बिहारी के, साधु सेवा धर्म हमारा, कामन दुनिया दारी से, ठाकुर हमारे रमण बिहारी, हम हे रमण बिहारी के. जसं पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला विठ्ठल नाम घोष करणारे वारकरी मंडळी भेटतात, तसं प्रत्येक क्षेत्राचा काय आहे महिमा आहे. अयोध्येला गेलं तर कोणतं नाम तुम्हाला श्रवण करायला भेटेल? हा, म्हणता का नाही तुम्ही मुखाने? जय श्रीराम. नऊ कधी वाजत आहे, पंगत कधी बसत हा, परंतु कुठेही जा नामस्मरणाने मुक्ती आहे. तसे संतांनी परमात्म्याचं पवित्र असणारं, अमृताहून गोड असणारं नाम स्वतःजवळ ठेवलेलं होतं. कंठीधरीला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश आहे की नाही, रामनामाचे हत्यार त्यांच्याकडे होतं आणि म्हणून त्यांची जी प्रतिष्ठा आहे, त्यांचं जे म्हटले, एकदा संतांच्या स्वभावामध्ये ते बदल करत नाही. दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठला. आज तर मला वाटतं मार्तंड भैरवनाथाचा आज काय आहे, कोणवार आहे नाही का, नाही रविवार आहे. मला वाटतं आज तो पूर्ण भरायला पाहिजे, कारण आज काय जे काम करणारे लोक आहेत त्यांना पण काय
शासकीय काय राहत्या परंतु सुट्टीला लोक म्हणतात सुट्टी तर भेटू द्या मग पहा आपण जाऊन येतो की नाही बाहेर. नाही का? सुट्टीचा दिवस म्हणजे काय, लहान लेकरांना सुद्धा सुट्टी असल्यावर किती आनंद होतो पहा बरं. म्हणजे कामातून वेळ बाजूला निघला. तसं आता आपल्याला दररोजच संसाराचं शिणार आहे. कुठपर्यंत तुम्ही संसारासाठी, अरे म्हटले संसारासाठी एवढे आपण सायास करतो, परंतु मात्र परमात्मासाठी इथं येऊन बसणं ही काय आहे, इथं येऊन झोपले तरी चालत. बऱ्याच लोकांना कीर्तनांमध्ये आल्यानंतरच काय लागते, चांगली झोप लागते. लोक म्हणतात काय गोड कीर्तन झालं, एवढी भारी झोप लागली, कीर्तन संपल्यावरच मी उठलो. म्हणजे त्या कीर्तनाचं काही घेणं देणं नाही. त्याच्यासाठी संत महात्म्यांच्या स्वभावामध्ये काही बदल होत नाही. रामकृष्ण परमहंसाच्या जीवनामध्ये एकदा ते नदीवर स्नानासाठी गेले आणि स्नान करत असताना मंगळीमध्ये पाणी घेतलं तर त्या पाण्यामध्ये एक विंचवानं त्यांना दंश केला तसा खाली पडला. परत त्यांनी उचलला, परत दंश केला. ही अशी क्रिया 4-5 वेळेस झाल्यानंतर एक सज्जन ग्रस्त ते ही सगळी क्रिया पाहत असताना त्याने विचारलं, महाराज तुम्ही तो विंचू तुम्हाला दंश करू राहिला आणि तुम्ही त्याला वारंवार पडला तरी हातामध्ये घेता. महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हटले त्या विंचवाचा स्वभाव आहे काय करणं, दंश करणं हा विंचवाचा स्वभाव आहे आणि माझा स्वभाव आहे त्याच्यावरती दया करणं, म्हणून त्याला मी बारबार काय घेतो हातामध्ये घेतात. संतांचा स्वभाव हा बदलत नाही, तसा परमात्म्याचाही स्वभाव कृपावंत कुणासाठी आहे तर म्हणते जो दीन होतो, गरीब होतो, परमात्म्यासाठी रात्रंदिवस चिंतेत राहतो, असं वर्णन अभंगाचा प्रथम चरणामध्ये. कृपावंत त्याला दीनता म्हटलेला आहे. दीन म्हणजे दिवस नाही, दीन म्हणजे गरीब नाही. दीनता त्याच्यासाठी आहे ज्या ठिकाणी सर्वस्व असूनही माणूस लीन राहतो, नम्र होतो. नम्र झाला भूता तिने गुणिले अनंता. नम्र होणं आपल्याला साष्टांग दंडवत परमात्म्याचा संतांच्या पायावर करावा लागतो. मंदिरात सुद्धा आपण 2च बोटाने, आता तर परंपराच अवघड झाली, देवाचं दर्शन 2 बोटाने. जेवढं तुम्ही देताल तेवढंच देवही देतो, आहे की नाही. 2 बोटाने दिलं तर तो तेवढीच कृपा त्याच्यावर राहणार. आणि साष्टांग समर्पण जर केलं म्हटले 2
ते काय छाती, डोकं, पोट, हे पाय सर्वांग काय होतं लोटांगण घेतो. हा, जेवढे तुम्हाला प्रमाण मिळते संतांची एकमेकाशी जे काय झालेले आहेत. हा, त्या ठिकाणी म्हटले चांगदेव महाराज जी होते 14 वर्षाचे योगी होते, परंतु त्या ठिकाणी म्हटले आले लोटांगणी चांगली चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरु पुत्र झालो. अगर तो काय अधिकार होता बघा. 14 वेळेस जो असणारा काल आहे त्याला इथं तर कोणी थांबण्यासाठी तर आलेलं नाही. हे संतांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. कभी कोई आए यहाँ कभी कोई जाए रे, जीव है मुसाफिर जग है सराय रे, दिल क्यों लगाए तू दिल क्यों लगाए हैं. जिसने भी आके यहाँ झंडे है गाड़े, जिसने भी आके यहाँ झंडे है गाड़े, उसके ही मोत ने पाव उखाड़े, उसके ही मोत ने पाव उखाड़े. नामो निशान तक नजर न आए रे, जीव है मुसाफिर जग है सराय. कभी कोई आए यहाँ कभी कोई जाए रे, जीव है मुसाफिर जग है सराय. इतनी है प्यार तेरी जीवन कहानी, इतनी ही प्यार है तेरी जीवन कहानी. बचपन सवेरा दोपहर जवानी, बचपन सवेरा दोपहर जवानी. शाम है बुढ़ापा मानो, शाम है बुढ़ापा मानो, ढलती ही शाम रे, वह मुसाफिर जग है सराय. कभी कोई आए यहाँ कभी कोई जाए रे, वह मुसाफिर जग है सराय. दिल क्यों लगा जग है सराय. कभी कोई आए यहाँ कभी कोई जाए रे, जीव है मुसाफिर जग है सराय. हा, जीव मुसाफिर आहे आणि जगत काय आहे धर्मशाळा आहे. किती दिवस राहायचंय. हा, महाराज म्हटले मनाला समजवताना या जीवाला समजवताना आपण मुसाफिर आहे. 1 रात्र 2 रात्र कोणाचा महिनाभर शिर्डीमध्ये यात्रे करू येतात, 4 दिवस राहतात, कोणी 15 दिवसासाठी येतात. मग काय त्याच्या हॉटेलला थांबले त्या हॉटेलचे काय ते मालक होतात का हो? हा, ते कशाने भाडे के भुवन को क्या तू संभाले. हे भाड्याने हे जे शरीर आहे हे भाड्याने घेतलंय आपण आणि किती दिवस राहायचंय. एक दिन तुझे घर का मालिक निकाले, उससे का किराया भी. जोपर्यंत तुमचे पैसे शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला राहू देतील. पैसे संपले वस्ती तैसे असावे संसारी पद्मपत्र मीमांब सांगताना. पाण्यामध्ये कमळ राहतं परंतु ते पाणी लागू देतं का. हा, बघा
पद्मपत्र मीमांबचा म्हटलेला आहे, संसारात तैसे असावे संसारी. जोपर्यंत तुमचं हे देहाची दोरी तुटणार नाही तोपर्यंत राहणार आहे. आणि देहाची दोरी तुटण्याच्या अगोदरच जर साधनेची सामग्री घेऊन परमात्म्याची जर भेट झाली तर म्हटले कृपा त्याने संपादन केलेली आहे. संतांची कृपा, देवाची कृपा आणि जीवाची कृपा. जीवाला कृपा ही काहीच जीवन कुठपर्यंत आहे म्हटले तेच माहित नाही आहे. कशासाठी आपण या ठिकाणी आलो, हा किती दिवस राहायचं, काय खायचं तेही समजत नाही. त्याच्यासाठी आचारसंहिता जी आहे ना, संतांना सांगावं लागलं. 2 प्रकारचे काय आहेत आहार आहे का नाही. एक तुम्ही सात्विक आहार, 3 प्रकारचे सत्व रज तम, 3 प्रकारचे गुणांनी युक्त असणारा देह आहे. मग जसं ज्याचं खाणं आहे तसं देह म्हणतो. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. सगळे लोक सारखेच आहे का? कोणाची आवड काय आहे, कोणाचा स्वभाव कसा आहे, हा बघा सगळं काही बदलतं. परंतु माणसाचा लोक म्हणतात कशाला औषध नाही. हा माणूस मग चांगला आहे परंतु थोडासा काय आहे त्याचा स्वभाव अवघड आहे. स्वभाव अवघड आहे म्हणजे जाये तेथे पिढी लोका जोडी भांडवल फुगा. जिकडं जाईल तिकडं लोकांना पिढा देण्यातच ज्याचं काय आहे जीवन जातं. आणि संतांचं जीवन मात्र परोपकाराय सताम विभूतया, परोपकाराय वहंती नद्या म्हटलेलं आहे. नदी वाहते परोपकार करणार. तिचा काय स्वार्थ आहे? थोडासा स्वार्थ तिचा आहे, समुद्राला जाऊन मिळणं हा नदीचा स्वार्थ आहे. परंतु ती नदी, ती गंगा, ही गोदावरी, भागीरथी जे वाहते ना, तिचा स्वार्थ समुद्राला जाणं आहे, मिळणं आहे. परंतु जाताना किती लोकांना जीवदान देत असेल. आपण कुठले वाचे आहोत? गोदावरी किनाऱ्याचे सगळे वाचे आहे की नाही. जसं म्हटले ती काय करते, खेडीत पापताप पोषित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ती गंगा समुद्राला जात असताना म्हटले फेडीत पापताप. तुमच्या जास्त पाप केलेल्या लोकांना वाटतं आता चला आपण जाऊन कुठं स्नान करू म्हणजे आपलं पाप सगळं नष्ट होईल. ती तरी पवित्र करते, शरीराला देहाला पवित्र करते. परंतु संत मात्र मनाला अशी संजीवनी देतात. ज्ञानोबारायांनी संजीवनी दिली ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकोबारायांना संजीवनी दिली गाथ्याच्या रूपानं. ज्याने वाचली तो वाचला आणि ज्याने नाही वाचली तो, आता साई चरित्र आहे, साईबाबांचे वाक्य आहे. एक वाक्य असं आहे, बाकी काही ध्यानात नाही राहिलं ना, फक्त या बाबा हो कुठंतरी माथा टेका माझ्या समाधीची पायरी जो चढे. सगळ्यांना चिंता कशाची आहे? दुःख नष्ट व्हावं. दुःख हे हरेल सर्व त्याचे. सर्व दुःख कोणते एक प्रकारचं नाही. परंतु पायरी चढायला तर बुद्धी तर व्हायला पाहिजे. बुद्धी देणारा बुद्धिदाता कुठंतरी नम्र जर जीव झाला म्हटलं तसं कृपा संपादन केलेले अनेक महात्मे आहे. आणि ते दीन झाले. काय नव्हतं महाराज, जगतवंदनीय तुकोबारायांची स्वतःची घरची इस्टेट 65 लाख त्या काळातले. आता 10-20 वर्षापूर्वीच जर लाखोंची गणता आता करोडोमध्ये आहे. परंतु तो 350-400 वर्षापूर्वीचा काळ. परंतु तेही सगळं म्हटले कसं वाटलं, जसं म्हटले ना, घातला दुकान देती आलियाशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. एवढी दशा अवघड झाली तर जेवढं होतं तेवढं संपलं. आणि प्रारब्धाने दिवस असे बदलले का थोडस दुःख, काही शरीराला कष्ट झाले तर लोक म्हणतात देवाने माझं बरं नाही केलं. परंतु पत्नी वारली तुकोबारायांची, आहे का नाही, अर्धांगिनी आहे, तरी म्हटले आहे का नाही, दुष्काळ पडला तरी म्हटले काय झालं, बरंच झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे बरे
म्हटलेलं आहे, सुख आणि दुःखामध्ये जो समान चित्त राहतो. तसं म्हटले ज्ञानोबरायावरती कृपा भगवंताची होती. निर्बुद्ध असणारा जो रेडा आहे त्याला काय केलं, त्याच्या मुखातून भगवान परमात्म्याची ज्ञानोबरायावरती पूर्णतः कृपा होती म्हणून सांगितलं तसं, बोललं तसं गोष्टी व्हायच्या. अचेतन असणारी भिंत जर तिच्यामध्ये चेतना येते ती चालू लागते. दगड नाही चालू शकत. दगड भिंत चालविली जड भिंती हरविली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा. म्हणून म्हटलं साधकांचा त्याच्या दर्शनाने तुमचे पापता पारता दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानी आमचा शिरोमणी म्हटले. ज्ञानामध्ये जर कोण नव्हते तर म्हटले शिरो. सोपं होतं का? गीतेवरती टीका अनेक महात्म्यांनी केली आहे की नाही. संस्कृत मध्ये आहे, प्रत्येकाच्या प्राकृत भाषेमध्ये महात्म्यांनी गीतेवरती टीका केली. परंतु महाराष्ट्राचं भाग्य उजळलं आणि मराठी भाषेमध्ये गीतेचं ज्ञान जगाला पाजणारा महात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत आहे की नाही. ज्ञानेश्वरीच्या रूपानं म्हटले बाकी काय नाही, सगळं एवढं काही सगळं वाचण्याची गरज नाही, परंतु वाचावं लागेल नाही का. पारायण म्हटलेलं आहे. एक ठिकाणी एक आसन जिंकायचंय आहे नाही. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या सगळ्या गोष्टी शरीराला शांत करण्यासाठी आहे. आणि ते शांतीचं केंद्र त्या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णित केलेलं आहे. तुम्हाला कर्म पाहिजे, काय काम करायचं, कसं करायचं, कर्मयोग आहे. भक्ती करायची, भक्ती कशी करायची, भक्ती योग आहे. संन्यास सगळं आहे, फक्त घेणारा पाहिजे. देणारे काय आहेत? उदार आहेत. आणि उदारता हा संतांचा गुण आहे. दया हा संतांचा गुण आहे. तो इतरत्र कुणाजवळ वसत नाही. आणि ज्या ठिकाणी दया वसते त्या ठिकाणी म्हटले धर्माची साधना आपोआपच त्याच्या मागे आहे. दया धर्म का मूल है, पाप मूलाभिमान, तुलसी दया न छोडी, जब लग घट में प्राण. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात दया धर्माचं मूळ आहे. आणि पापाचं मूळ काय जर असेल तर अभिमानामुळे रावणाला पाप भोगावं लागलं. कोणत्या गोष्टीमध्ये माघार घेतली नाही. त्याच्यामुळे रावणाला काय झालेला होता? अभिमान. आणि जीवाला जर अभिमान केला तर म्हटले त्याला असं दुःख प्राप्त होतो. अभिमानी अशी आणि त्या गर्भामध्ये मातेचा गर्भ असेल. प्राण्यांनाही काय आहे, पशु पक्ष्यांनाही काय जीवन आहे, तेही जगतात. आणि आपणही आहार निद्रा भयमय तुमच सामान्य मिळतात. सगळं आहे. परंतु ज्ञानो ही देशामाधिको विशेषो ज्ञानेनही ना पशुभी समाना. ज्ञान सगळ्यात महत्वाचं म्हटले काय मनुष्याकडे. कीर्तनाला जर कुत्र्यांना, मांजरांना, डुकरांना कळलं असतं कीर्तन काय तर तुमच्या आधी त्यांचीच लाईन समोर असते ना. ते म्हटलं ते चला बाबा, जर कीर्तन ऐकल्यानं आहे की नाही, नामस्मरण केल्यानं जर उद्धार आहे. परंतु ज्या त्या योनीमध्ये काय आहे, जो तो काय आहे सुखी आहे, तो त्याच्या जीवनाचं सुख भोगायला काय करतो. तसं जीवनामध्ये मार्ग जर दाखवणारे कोण आहे तर म्हटले संत आहे. आणि देव काय करतो म्हटले, देवाला आवडणाऱ्या भक्तापैकी हे लाडले भक्त होते महाराज. जसा राम माझाले पुरवाळा संगेवान रामचा मेळा, नळनीळ जामुवंत पुढे चाले हनुमंत, राम लक्ष्मण मध्ये चाले सीतामाई. राम माझा लेकुरवाळा, तसं विठू माझा लेकुरवाळा
संकेत आणि गोपाळ कोण आहेत? ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, गोरोबा, हा हे सगळे बाबा आहेत ना, हे सगळे कुणाच्या जवळ आहेत? विठोबाच्या जवळ आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे विठोबा किती कृपावंत आहे. त्याला जे चित्तात साठवतात ना, ऐक ना, एक धरिला चित्ती आम्ही रखमाईचा पती, आणि म्हणून दीन बहु आवडते. आशांचा तो काय करतो? अभंगाचं दुसरं चरण. त्यांचा भाजा वायेला करी योग क्षेम चिंता. योग आणि क्षेम किती भक्तांचं भगवान परमात्म्यानं माहिती. दृष्टांत सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही, आणि वेळ पुरतच नसते. वेळ आपल्याला पुरवते, आहे की नाही. आता 15-20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये जर आवरलं नाही तर गडबड झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पोटामध्ये काय आहे, 5 जण आहेत, 5 एक नाही, किती आहे, पंचप्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ते म्हणतात आवरा आवरा आवरा, आहे की नाही. आवरावं लागत त्याच्यासाठी समयाशी सादर. मला वाटतं हे बघा, कीर्तनाची, कथेची, प्रवचनाची, भजनाची एक आसन व्यवस्था राहते. या लोकांना तर अगोदर येऊन सुरुवात करावं लागते. करा सुरुवात महाराजांना. परंतु श्रोते लोकांना, श्रोते म्हणजे काय आहे, कीर्तनकाराचं भूषण आहे. श्रोते जर नसतील, ऐकणारच कोणी तर सांगायचं कोणाला, नाही का. परंतु जसा अधिकारी श्रोत्यापैकी परीक्षितीला म्हटलं, आणि वक्त्यापैकी शुक्राचार्यांना काय केलेलं आहे, उच्च स्थान दिलेलं आहे, तसं सांगणारा हा शुकाच्या रूपानं आहेत, आणि श्रोत्याच्या रूपानं परीक्षण करणारे कोण आहेत? तुम्ही सगळे श्रोते मंडळी आहेत. आणि काय ऐकायचं, कुठपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती म्हटलेलं आहे. सगळे काही संतुष्ट होते, परंतु आत्मसंतुष्टी ही लवकर होत नाही पुरेपूर ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय. आणि ज्ञान देणारे संत महात्म्याशिवाय दुसरं कोणी जगामध्ये नाही आहे.
माय बाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती. लोभ आहे कारण काय त्यांनाही वाटतं की बाबा कुठपर्यंत आपण म्हातारं झालं म्हणजे त्यांनी आपल्याला काय स्वार्थ आहे. तसं संतांचा स्वार्थ काही नाही, फक्त दीन दुखी आदराने भरले आदराने जे चाललेले आहेत ना, आणि मग आशांसाठी देव का नाही कृपा करणार महाराज, त्यांचा भार का वाहणार नाही. म्हटले असे किती भक्त आहेत अगर ज्यांचा योग क्षेम वाहतो, जे सर्वस्वाने समर्पित आहे त्यांचं तर वाहतो. परंतु उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठला. प्रभू रामचंद्राचा शत्रू म्हणून रावण काय होता, समोर होता. परंतु त्या शत्रूच्या राज्यामध्ये असणारा एक भक्तही होता आणि जास्त लांबचा नव्हता. कोण होता? रावणाचा बंधू होता विभीषण. बरं, विभीषणावरती समर्पण होतं आणि त्या समर्पणामुळे ज्यावेळेस प्रभूने रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला आणि ती सोन्याची असणारी लंका जिंकली, तर ती काय स्वतःकडे ठेवली नाही, मग ती कोणाला दिली? मग योग आला, लंका जिंकली हा योग विभीषणाच्या जीवनामध्ये आला. परंतु ती त्याच्याकडे संपूर्णता सांभाळली गेली का? नाही. अरे म्हटले ज्यावेळेस रावणाला मारलं, कुंभकर्णाला मारलं, त्यावेळेस त्यांच्या पत्न्या विधवा झाल्या. परंतु विधवा झाल्यानंतर गरोदर असणारी जी कुंभकर्णाची पत्नी आहे, मुसळासुर नावाचा एक मुलगा त्याला झाला आणि त्याला या त्याच्या आईने सांगितलं की तुझे वडील आणि असणारे त्यांचे चुलते हे असणारे रावण कुंभकर्णाला मारणारा तुझा हा सख्खा चुलता आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, कोणती गोष्ट प्राप्त करून घ्यायची म्हटल्यानंतर सायास करावं लागते, तप करावं लागतं. आणि त्याने 12 वर्ष ब्रह्मदेवाची कृपा संपादन करण्यासाठी तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, भरपूर साऱ्या शक्ती त्याला दिल्या आणि त्या शक्तीच्या जोरावर त्याने परत ती असणारी लंका काय केली, विभीषणाकडून परत घेतली. भगवंताकडे परत विभीषण गेलेला आहे. म्हटले मला तर तुम्ही कायमची लंका दिलेली आहे आणि ती लंका असणारी आहे माझ्या पुतण्याने माझ्याकडून परत घेतलेली आहे. भगवंतानं सांगितलं चिंता करू नको, त्याच्यावरती ही जय मिळवला आणि असणारा क्षेम असणारा वाहण्याची चिंता करणारा प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी झाले. विभीषणाला परत ती काय केली, सोन्याची असणारी लंका उपलब्ध करून दिली. मग काय वाहतो, योग आणि क्षेम वाहतो. असे कित्येक भक्त आहे की ज्यांना फक्त सुखामध्येच नाही दुःखामध्ये माणूस ज्यादा स्मरण करतो, तो सुखामध्ये बसले म्हणून झोपले का नाही, जागे. फोकस तर एवढे किती या ठिकाणी तर एवढं सुंदर वातावरण झालं, असं वाटतं का आपण पंढरपूर सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी उभे आहोत. काय बघा, तिकडं ज्याला जेजुरीला जाणं अशक्य असेल त्याला इथं काय दिव्यता आहे मूर्तीमध्ये, किती सुंदरता आहे. एवढे सगळं हे एकाच्या यानं थोडी घडलेलं आहे. कुणाचे 10 रुपये लागले, कुणाचे 100, कुणाचे 1000, कुणाचे लाख लागले असतील. परंतु ही इमारत फळाला आलेली आहे, दिसतंय ना हे वातावरण. त्याच्यासाठी म्हटले संस्काराचं जीवन जर माणसाच्या जीवनामध्ये संस्कार देणारे पात्र जर कोणी जर लाभले तर त्यांना सोडलं नाही पाहिजे. असे दुःख सांगणारे भगवान परमात्म्याकडून जोपर्यंत काय सुखमे सुमिरन सब करे दुःख में करे नकोय, यदि दुःख में सुमिरन करे तर दुःख काय होय आहे का नाही. दुःखामध्ये जर स्मरण केलं आहे का नाही, आठवलं, सुखामध्ये तर कोणी काय करताय, दुःखामध्ये सगळे स्मरण करतात दुःखामध्ये. परंतु ते सुख जर प्राप्त करून घ्यायचंय बघा, भर दरबारामध्ये ज्यावेळेस इब्रत लुटल्या जात होती, कुणाची, त्या धृतराष्ट्राच्या समोर कोण होती, अबला होती, अबला स्त्री होती ती कोण, द्रौपदी. परंतु त्यावेळेस तिनं जोपर्यंत तिचा स्वाभिमान, तिचे पती होते, राजा होता, हे सगळे आचार्य होते, तोपर्यंत परमात्म्याने मदत केली नाही. महाराज म्हणतात एकच इशारा पाहिला द्रौपदीनं, खीच खीच चारी
दुशासन विहारा मैं समझ गई हूँ भैया इशारा तुम्हारा. बघा एक इशारा फक्त केला देवाला. अरे देवा आता तू कुठे आहेस. तू कुठे आहे म्हणजे तो तिथेच होता परंतु हिना पाठवलं लांब. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. आता द्वारकेच्या राया म्हटलं पहिलं द्वारकेला जावं लागलं, द्वारकेवरून यावं लागलं. भगवंत जास्त दूर नाही आहे, धुंडळायची काही जादा गरज नाही आहे. आपल्याला वाटतं बघ तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. आणि जे धुंडळासाठी गेले त्यांना परत संतांनी प्रचिती आणून आत्मस्वरूपामध्ये दाखवला. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काशी केदार में मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में खोजा हुआ तो तुरंत मिलत है पल भर की तलाश में मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. मैं तो हूँ विश्वास में. आणि म्हणून विश्वास संपादन संत महात्म्याने केला. म्हटले अजून कोणतं काम केलं. म्हटले जे जे चुकले रस्ता चुकलेल्यांना जे भुललेले होते त्यांना हाताला हात धरून देवाने सरळ मार्गाला नेलं. अभंग असं दिसतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया. जेवढं काय नाही बघा द्रौपदीच्या पुढे अर्जुनाच्या मागे आहे की नाही. संत महात्म्यांच्या हे तो मागे पुढे बघा. नाथबाबांच्या दरबारामध्ये सेवेसाठी आलं. एक नाही दोन नाही किती वर्ष सेवा केली. 36 वर्ष. 36 दिवस कोणी देत नाहीत. 7 दिवस कोणी यायला सेवे करायला. कोणाला वाटतं बरं सगळ्यांनी जेवण केल्यानंतर पत्रवाळी उचलावी. सगळ्यात महत्वाची सेवा. जे साफसफाई करतात ना म्हणतात देवालयाला बनवताना जो म्हणतात मंदिराची जो निर्मिती करतो तो पुढच्या जन्मामध्ये राजा होतो. जो प्राणप्रतिष्ठा करतो तो ब्रह्मपदाला पावतो म्हणतो. आणि जो मंदिराची निर्मिती करून प्राणप्रतिष्ठा करून शेवटपर्यंत त्याची सेवा करतो म्हटलं असं म्हटले तो त्याला पुनर्जन्म न विद्यते. त्याला पुन्हा या ठिकाणी जन्म घेण्याची गरज नाही आहे. कारण जन्मच काय आहे दुःखालयम अशाश्वतम असणार या ठिकाणी हे दुःख आहे. आणि जीव जर जन्माला आला तर ते दुःख त्याला भोगावं लागतं. महाराज म्हणतात करी धरोनी नीट आहे की नाही. फुलोने दी वाट. एखादा रस्ता चुकला आणि चुकलेल्याला काही बरेच लोक रस्ता चुकल्यानंतर आणखीन रस्ता चुकीचा सांगतात. तुम्ही बघा प्रवास करताना काही असे मेंबर असतात
चौकातच बसलेले असतात आणि लोकांना त्यांना दुसरीकडे घालून देणं फार गोड वाटतं आहे की नाही. पिढा करणं परंतु सरळ मार्ग दाखवणारे संत महात्म्यांचे अवतार आणि त्यांच्यासाठी म्हटले भुलो निधी वाट करी धावनी धरी नीट तो त्यांना सर्वांना. ते एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या मार्तंड भैरवनाथाच्या मार्तंड खंडोबारायाच्या या प्रांगणामध्ये असणारे सर्व उपस्थित संतजन आजूबाजूला असलेले, कारण आता वेळ झालेलीच आहे जवळजवळ आहे की नाही. त्याच्यामुळं भजन करायसाठी तरी थोडंफार भजन भगवंताच्या प्रांगणामध्ये आपल्याकडून झालं पाहिजे. हाताने टाळी आणि मुखाने परमात्म्याचा उद्घोष करा. विठोबा रखुमाई, जय जय